भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आत्महत्या केलेल्या तरुणाच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं। यावेळी मात्र पंकजा मुंडे यांना देखील अश्रू अनावर झाले होते। बीड अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चिंचेवाडी इथल्या युवक पोपट वायबसे यांनी आत्महत्या केलेली आहे। तर लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्यामुळे आत्महत्या केल्याची चर्चा आहे। पहिली आत्महत्या झाली तेव्हाही मी आवाहन केलं होतं लोकांना, मुलांना, असं करू नका। परत मी आवाहन केलं। मी दिल्लीमध्ये होते तेव्हा 2 दिवस या सगळ्या घटनांनी माझ्या प्रकृतीवर इतका परिणाम झाला की मला खूप अस्वस्थ होते। मी नाही शब्दात ते सांगू शकत। राजकारण चालत राहतं। जय पराजय इंदिरा गांधींचे झाले, मुंडे साहेबांचे झाले, विलासराव देशमुखांसारख्या नेत्याचेही झाले। प्लीज आत्महत्या करायचं हे सत्र इथेच थांबवा आणि जे काय तुम्हाला ते बळ येतं ना आत्महत्येसाठी मुलांना, ती हिंमत माझ्यासाठी पुढचे 100 दिवस द्या। हे सगळं पालटून टाकू, हे सगळं उलटून टाकू, विश्वास ठेवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।